फ्रेंड्स, वेलकम माय न्यू ब्लॉग. कालचा पहिला व्हिडिओ खूप जणांनी लाईक केला आणि खूप चांगल्या कमेंट्स आल्या, चांगले रिव्ह्यूज आल्या आणि खूप जणांनी मला कॉल करून पण सांगितलं किती करेक्शन्स आहेत आणि काय काय मी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर मी नक्की ट्राय करेन की माझ्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते माझे करेक्शन्स दिसतील. सो आज 1 मे आहे आणि मी सुरुवात केले मॉर्निंगची माझ्या वॉकनी, मॉर्निंग वॉकनी. मी डेली तर वॉकला येत नाही. मी ट्राय करते की सॅटर्डे संडे आणि जेव्हा पण बँक हॉलिडे असतात तेव्हा थोडंसं मॉर्निंगला बाहेर पडावं वॉक करण्यासाठी. आमच्या गार्डनमध्ये पण आहे चांगलं वॉक करण्यासाठी, बट इथे सकाळचं मॉर्निंगचं ऊन जे येतं ते खूप इम्पॉर्टंट आहे विटॅमिन डी साठी. आणि मॉर्निंगची सुरुवात मी नेहमी वॉकनी करते. तर आज आम्ही इथे वॉक करायला आलो आहोत. तुम्ही बघू शकता मागे किती जण तरी वॉक करतात. बघू शकता किती एन्जॉय करतात हे लोक. एजेड लोक आहेत, त्यांचा ग्रुप आहे, ते ग्रुपनी इथे एक्सरसाइज करतात. किती एन्जॉय करतात वॉक करतात आणि त्यांचे एक्सरसाइज चालू आहेत. असं लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे. रोडवर हा रोड बघा किती सुंदर आहे. इथे खूप सारे नवीन नवीन प्रोजेक्ट होतात. छान आहे ना, इतकं शांत वाटतं ना या एरियामध्ये जेव्हा आपण वॉक करतो तेव्हा. इथे नवीन प्रोजेक्ट पण खूप सारे होतात. इन्फिनिटी म्हणून ठाण्यामध्ये नवीन प्रोजेक्ट होते, तो सुद्धा इथेच लॉन्च होतोय. आणि इथे सकाळचं ऊन जे असतं ते कोवळं ऊन ते इथे आम्ही घेतो. मला डेली जमत नाही वॉक करायला, कारण मी वर्किंग आहे. 9 to 5 माझा जॉब असतो. मी ट्राय करते सॅटर्डे संडे किंवा आज जसं 1 मे आहे, सुट्टी आहे. आणि हे माझे मिस्टर एकटेच वॉक करत असतात, कारण मी स्लो वॉक करते, ते फास्ट करतात. खूप सारे इथे नवीन प्रोजेक्ट होतात. ऍक्च्युली ठाणा खूप डेव्हलप होत चाललंय आता आणि इथे गाड्या नसतात, त्यामुळे इथे वॉक करायला खूप छान वाटतं. हा एरिया मला खूप आवडतो. आम्ही जेव्हा पण फ्री असतो तर ह्या एरियामध्ये फिरत असतो. छान वाटतं, शांतता असते इथे. इथे जास्त पब्लिक नाहीये, फक्त मॉर्निंगला इथे पब्लिक असतो. आणि हे माझे हजबंड वॉकवरती कॅमेरा घेऊन बाहेर पडणं म्हणजे सगळेच बघत राहतात की काय करते एक्झॅक्ट. पण सगळे विचारतात सुद्धा काय चाललंय. मी सांगते की मी ब्लॉगिंग करते इथे. सो पण मला असं वाटतं डेली वॉक करायला पाहिजे. ॲटलिस्ट मॉर्निंगचं तरी वॉक करायला पाहिजे. जे विटॅमिन्स डी आपल्याला देतं ते तर वॉक आपण नक्की करायला पाहिजे. मॉर्निंगचं वॉक खूप इम्पॉर्टंट आहे, बट पॉसिबल होत नाही जॉबमुळे. तर मी ट्राय करते की यायचंय, टाइम काढून यायचंय सकाळी, बट नाही होत. सॅटर्डे संडेमध्ये आम्ही ट्राय करतो. माझे मिस्टर तर नेहमीच येतात. ॲटली मॉर्निंगला 30 मिनिट्स तरी वॉक झालं पाहिजे. जर तुम्हाला टाइम असेल तर नक्कीच स्वतःसाठी 30 मिनिट्स नक्कीच द्या. झालंय बऱ्यापैकी वॉक करून. पण माझे मिस्टर नेहमी वॉकला येतात, ते कधी चुकवत नाही. ते रोजच येतात, कारण त्यांना टाइम नसतो. ते वर्क फ्रॉम होम करतात, त्यामुळे त्यांना टाइम मिळतो.
आणि सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. जसं बाजूला डीमार्ट आहे, हायपर सिटी आहे, छोटे छोटे मॉल आहेत, इडन आहे. वॉक झाल्यानंतर आमचा नेक्स्ट स्टेप असं की आम्ही इथून जवळ स्टार मार्केट आहे आणि तिथे एकदम फ्रेश व्हेजिटेबल मिळतात, त्यामुळे तिथे आम्ही जातो आणि तिथून ज्या लागतील त्या भाज्या, फ्रुट्स आणि काही घरातलं काय सामान, आमचं काही सामान संपलं असेल ते आम्ही तिथून घेतो. प्रकारच्या भाज्या आणि फ्रुट्स असतात तिथे, ते आम्ही घेतो आणि मग तिथून घरी जातो. असं हा माझा सॅटर्डे संडे आणि त्याच्यानंतर बँक हॉलिडे येतील, तर हे डेली तसंच चालू असतं आमचं. फ्रेंड्स, आज मला कळलं की किती डिफिकल्ट आहे बाहेर जाऊन कॅमेरामध्ये शूट करणं. कालपर्यंत मी बोलत होती की हां मी करणार, पण आज थोडी भीती पण वाटते. आज फर्स्ट टाइम आहे की मी कॅमेरा बाहेर घेऊन आले. आपल्याला जेव्हा बघतात तर खरंच खूप अवघड वाटतं की काय वाटत असेल त्यांना. झालं वॉक, घरी जायची वेळ. ते जवळच राहतो आम्ही. कुठे एक दिवस जाऊ आपण. आता आम्ही चाललो घरी. हा छान वाटतंय. किती सारी नवीन प्रोजेक्ट होत आहेत आणि आमची सोसायटी ही आमची सोसायटी. एक दिवस तुम्हाला मी आमच्या सोसायटी मधलं क्लब हाऊस पण दाखवणार. इथे आम्ही बाईक लावतो, इथे मी बाईक लावतो. काय दाखवणार एक दिवस पूर्ण क्लब हाऊस आणि तुम्हाला गार्डन मी दाखवणार. त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार. सोसायटी अशी आहे. फायनली आम्ही घरी आलोत, घरी चाललोय. काय आता ब्रेकफास्टला काय बनवायचंय हा मोठा प्रश्न आहे. सो बघूया आज आपण ब्रेकफास्टला काय बनवायचं.